श्रीराम समर्थ. परमपूज्य बेलसरे बाबा लिहितात, ब्रह्म ज्ञानस्वरूप आहे. ते ज्ञान अखंड, अनंत, अविनाशी आणि पूर्ण असते. असे असता आपले ज्ञान मात्र खंडित, शांत, बदलणारे व अपूर्ण असते. याचे काय कारण? श्री समर्थ सांगतात की ब्रह्माचीच माया नावाची एक विलक्षण शक्ती आहे. कल्पना रूपाने ती दृश्यात अवतरते. ब्रह्माचे भान राखून ती प्रकटते, तेव्हा तुर्यावस्था धारण करते. ते भान लोपून ती प्रकटते, तेव्हा जागेपण, स्वप्न व गाढ झोप या 3 अवस्था धारण करते. तुर्य अवस्थेमध्ये ती शक्ती शारदा म्हणून विलसते. बाकीच्या 3 अवस्थांमध्ये ती वासना म्हणून वावरते. वासना उपाधी असून ती काल्पनिक मर्यादा लादते. निर्विशेष उपाधी विश्वव्यापी असल्याने ती सत्य संकल्परूप असते. विशेषपणाने ती शांत बनते आणि मग प्रत्येक जीवाच्या संकल्पांच्या रूपाने दृश्यात अनुभवास येते. जीवाचे संकल्प त्याच्या सूक्ष्म देहात राहतात आणि स्थूल देहातून सिद्ध होण्यास धडपडतात. मी देह आहे या संकल्पाच्या पोटी मी पापी पुण्यवान, सुखी दुःखी, चांगला वाईट, श्रेष्ठ कनिष्ठ इत्यादी नाना कल्पनांचे अमाप पीक पिकते. शिवाय जगातील वस्तूंशी, व्यक्तींशी व घटनांशी जीव माझेपणाचा काल्पनिक संबंध जोडतो. माझी माणसे, माझा पैसा, माझे घरदार इत्यादी सगळे जग माझेपणाने जीव पाहतो. जेथे देहच माझा नाही तेथे वस्तू व व्यक्ती माझ्या असणे शक्यच नाही. वास्तविक ईश्वराने रचलेल्या आणि चालवलेल्या जगामध्ये आपण 5-50 वर्ष राहणारे पाहुणे आहोत. कोणावर व कशावर आपली खरी सत्ता नाही, पण अनेकांवर आपण मालकी सांगतो. ईश्वराच्या मालकीच्या या जगात आपण आपल्या काल्पनिक मालकीचा संसार थाटतो. आपण खरोखर ज्ञानस्वरूप ब्रह्मच आहोत, पण अज्ञानामुळे आपण सीमित व शांत आहोत अशी घट्ट कल्पना केली. मनात राहणाऱ्या या विपरीत कल्पनेमुळे आत्मा अनंत असून शांत, अकर्ता असून कर्ता, अभोक्ता असून भोक्ता आणि ब्रह्मस्वरूप असून जीव भासतो. दृश्य वस्तूंपासून समाधान मिळेल या खोट्या कल्पनेने मन वृत्तीरूपाने सारखे भरकटते. त्या कल्पनेमध्ये परिवर्तन करण्यास मनालाच उन्मन करायला पाहिजे. मनाचे उन्मन करण्यास प्रथम त्यास स्वतःमध्येच ईश्वराच्या कल्पनेवर केंद्रित करावे लागते. सगुणोपासनेने हे साधते. भगवंताच्या सगुण रूपाभोवती जीवाच्या साऱ्या कल्पना घोटाळू लागल्या म्हणजे जीवाचे सारे संकल्प भगवन्मयच होऊन जातात. त्यामुळे जीवाची देहबुद्धी क्षीण होते. त्याचा वासनात्मक देह शुद्ध होतो. सर्व प्रापंचिक वासना जाऊन केवळ आत्मदर्शनाची वासना शिल्लक उरते. आत्माच सत्य आहे व सारे दृश्य मिथ्या आहे ही कल्पना पूर्ण पोचल्यामुळे मन मनपणाने राहत नाही, ते निर्विकल्प होते व आत्मदर्शन घडते. कार्य कारणात्मक प्रपंच असून नसल्यासारखा होतो. श्रीमद दासबोध प्रवचन पारिजात दशक 7 समास 5 द्वैत कल्पना निरसन. परमपूज्य बेलसरे बाबा. श्रीराम जय राम, जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ.